नर्मदे हर. आम्ही पाठीमागचं हरद्याच्या पाठीमागच्या साईडला हे बघा मोहरीचं फ्लॅट आहे का. किती मोहरी आहे ही. जवळजवळ 5 ते 6 एकराची फ्लॅट आहे आणि एवढी मोठी मोहरी. नर्मदे हार पहिल्यांदाच बघितली की इतकी मोहरी आपल्या भाजीला वापरते ती मोहरी. नर्मदे हार. केवढा मोठा फ्लॅट. किती आहे मोहरी सगळी. नर्मदे हार. आज माझ्या पायी परिक्रमेचा 2 महिने आणि 3 दिवस म्हणजे 63 दिवस पायी परिक्रमा चालू आहे. आणि आता इथून पुढं 100 ते 150 किलोमीटर आहे ओंकारेश्वर. आणि त्यानंतर आमची परिक्रमा थांबेल. मायानं बोलावलं तर पुढच्या वर्षी. नर्मदे हार. मायाची कृपा झाली तर पुढच्या वर्षी यायला मिळेल मायानं बोलावलं तर. नर्मदे हार. माया तर सगळ्यांना बोलवायला बसले. फक्त मनात भाव पाहिजे. मनात भाव असला की मैया प्रत्येकाला बोलावते. नर्मदे हार. मैयाच्या पाण्यावर मैयाचं जल ह्याच्यावर ही शेती अवलंबून आहे. आणि ही मका बघा. ही मका किती जोरात आहे पलीकडं. परत फिरून मोहरीचा फ्लॅट आहे. नर्मदे हार. हे पाठीमागच्या साईडला गव्हाची शेती. नर्मदे हार. ते रेल्वे. नर्मदे हार. इथं आहे हरभरा जवळजवळ 4-5 एकराचा फ्लॅट आहे. त्याच्या पलीकडं आहे मोहरी. नर्मदे हार. हे मिरची. नर्मदे हार. इकडं मोहरी. इकडं टोमॅटो. पलीकडं आहे ती मिरची. ही हरभरा. नर्मदे हार. ही हरभराचा फ्लॅट आणि मोहरी. नर्मदे हार. आणि मी आणि बाबा परिक्रमासाठी पुढे आहे आणि पाठीमागे काही परिक्रमावासी पाठीमागे आहेत. आणि हा टमाट्याचा फ्लॅट दिसला. नर्मदे हार. ही पहा गव्हाची शेती कशी आहे. हिरवागार गहू. नर्मदे हार.